तर बीडमध्ये सरपंच हत्येप्रकरणी नेमकं काय काय आज दिवसभरात घडलेलं आहे जाणून घेऊया। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी आहे, अहो खुनांमध्ये त्यांची भागीदारी आहे, बाकी व्यवसाय राहू द्या बाजूला। एवढं गुलपीट असताना तुम्ही कशी अपेक्षा करता हो मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पकडला जाईल? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी। जी मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, वारकरी मंडळीही मोठ्या संख्येनं सहभागी होणार। मंत्री संजय शिरसाट मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांच्या भेटीला। संतोष देशमुखांच्या खऱ्या आरोपीला अटक करा, ग्रामस्थांची मागणी। आमदार अमित देशमुख संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या भेटीला, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचं कुटुंबाला आश्वासन। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याचीही माहिती। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, बीड परभणीत झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी। मेघना बोर्डीकर यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट, मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाला न्याय देतील अशी अपेक्षा असं म्हणत दिली प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या प्रकरणातील कुटुंबियांना घर मिळणार, TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार, मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून घराची पाहणी।